मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठीच फिरतो मी. निघालो आहे एका नवीन जर्नीवरती. या वर्षाच्या सुरुवातीलाच मी विचार केला होता, आमच्या काही मित्रांनी विचार केला होता की 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करायचं आणि ज्याची सुरुवात औरंगाबादला विष्णेश्वरपासून झाली. आता आज आम्ही निघालो आहोत उज्जैनला. इंदोरवरून आम्ही ओंकारेश्वर, महाकालेश्वर आणि तिथून मग काशी विश्वनाथ अशी जर्नी होणार आहे. या जर्नीचे जे अपडेट्स आहेत ते वेळोवेळी आपल्याला मी देतच राहीन. म्हणजे बेसिकली ट्रेन्सचे फेअर्स किती आहेत, कोणती ट्रेन जाते. आता ही जी ट्रेन आहे ती इंदोरला जाते, अवंतिका एक्सप्रेस. इंदोर खूपच जवळचं शहर आहे, कारण मी माझ्या करिअरची सुरुवात इंदोरमधून केली होती. इंदोरमध्ये बॉम्बे हॉस्पिटल आहे, तिथे मी ॲज अ साईट इंचार्ज होतो आणि जवळजवळ 2 वर्षे इंदोरमध्ये राहिल्यामुळे खूप सुंदर शहर आहे ते. त्या शहराबद्दल मला थोडी आपुलकी आहे. अवंतिका एक्सप्रेस हे या ट्रेनचं नाव आहे आणि ही रात्री 9 वाजता म्हणजे 8:55ला तिचं डिपार्चर आहे मुंबई सेंट्रलवर आणि त्याच्यानंतर ती बोरिवली येथे थांबते. तर मी मुंबई सेंट्रललाच चढलो आहे आणि बोरिवलीला माझे मित्र माझी वाट बघत आहेत, पण त्यांना माहीत नाही आहे मी मुंबई सेंट्रलला चढलो आहे. ते बोरिवलीला वाट बघत आहेत, त्यांना वाटतं मी बोरिवलीला येणार आहे. ऑफकोर्स मला माहिती आहे चढल्यावरती ते ट्रेनमध्ये चढल्यावरती मला पण बरंच शिव्या घालतील, पण त्यांच्यासाठी एक सरप्राईज फॅक्टर ठेवला आहे. तो मित्रांनो, पराठा भारी आहे. मित्र आले मध्ये बघा आणि जेवण पण आणलेलं आहे. आमच्यासाठी पुलाव आणि पराठे, नाका पराठे. सो खूप खाण्यापिण्याची आमची चांगली व्यवस्था केल्याबद्दल विवेकचे धन्यवाद. सगळे हेमंत देशमुख आणि हेमंत देशमुख पराठे. आमचं एक सदस्य आहे, त्याची तिकीट कन्फर्म झाली आहे, पण ती B4 मध्ये आहे. B4. गुड मॉर्निंग. ये सुबह 5 बजे उठ के बकलौती क्या बोलते हैं, बकौती चल रही है सुबह 5 बजे से 5:30 बजे तक. फालतू फॉलोअर्स करते हे ज़्यादा हिंदी मीडियम के. नाही असं काही नाही. आपण हे मराठी हम लोग हिंदी आती है, हम लोग हिंदी में करते. सकाळी उठून 5 वाजता बाकीचं उतरवणं ट्रेनमध्ये चुकीचं आहे आणि ते आपण सकाळचे वाजले आहेत 6:10 आणि आम्ही पोहोचलो आहोत रतलाम जंक्शन येथे. ट्रेनची जर्नी आणि हा जो मागचा आवाज आहे त्याचे अनाऊन्समेंट होतं, खूप छान वाटतं ऐकायला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आम्ही पोहोचलो आहोत इंदोर स्टेशनला. इंदोर स्टेशनवरून आता ही जर्नी सुरू झाली आहे. इंदोर स्टेशनवरून आता आम्ही जाणार आहोत ओंकारेश्वरला. पाहू शकता इंदोर स्टेशन. ऑफकोर्स सेल्फी कॅमेरा मोड ऑन असल्यामुळे इंदोर स्टेशन हे उलटं दिसत असेल. मित्रांनो आम्ही पोहोचलो आहोत इंदोरला आणि आता हा विवेक आहे, अश्विन बिल्डिंग आहे मागे आमची. नाव सांग. हेमंत देशमुख, HD म्हणतात, हेमंत देशमुख. आणि हे आमचे गंगाचरण वेमुला. आणि आज आमच्यासाठी ड्रायव्हर म्हणून आहेत अनिलजी, जे इथले लोकल आहेत. सो आता आम्ही निघालो आहोत ओंकारेश्वरच्या दिशेने. इंदोर सिटी इज वन ऑफ द क्लिनेस्ट सिटी, कारण क्लिनेस्ट सिटीचे यांना खूप प्राइजेस मिळाले त्या सिटीला. सो ओंकारेश्वरपर्यंत पोहोचल्यावर तिथली माहिती मी तुम्हाला नक्कीच देईन. इकडे आल्यावरती इकडून जर तुम्हाला ओंकारेश्वर करायचं असेल तर तुम्ही प्रायव्हेट कॅब करू शकतो. मी अनिलजींचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन किंवा जे तिवारीजी आहेत ज्यांच्याकडून मी ही इनोवा आम्ही बुक केली होती तर त्यांचा देखील मी नंबर ह्याच्यामध्ये शेअर करेन. जर तुम्हाला यांची सुविधा पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. खूप चांगली लोक आहेत बोलायला तर, पण आता प्रवासादरम्यान बाकीचा अनुभव येईलच. सो मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहोत इंदोरमध्ये जे खाण्यापिण्यासाठी खूप फेमस असलेलं 56 बाजार. 56 बाजारमध्ये म्हणजे मी जेव्हा इथे राहिलेलो तेव्हा माहिती आहे आम्ही बरंच रात्री खूप धमाल करत या एरियामध्ये. 56 बाजारमध्ये आहोत. सो मित्रांनो हे 56 दुकान
56 दुकान म्हणतो, कारण ह्या दुकानांच्या वरती तुम्ही बघाल नंबर आहेत. 56 पर्यंत ही दुकान आहेत, त्यामुळे यांना 56 दुकान म्हटलं जातं. आणि आता आम्ही इथे पोहे खातो आहोत श्री जैन श्री कंचनमध्ये. याच्या आधी इथे फेमस जॉनी हॉटडॉग आहे, तिथला आम्ही व्हेज हॉटडॉग खाल्ला. खाण्यापिण्याची फुल रेलचेल असते इथे, म्हणजे रात्री अगदी 1-2 वाजेपर्यंत स्टॉल्स ओपन असतात खाण्यापिण्यासाठी. मित्रांनो, हे एक रस्त्यात आम्ही हॉटेल बघितलं, ज्याच्यामध्ये आम्ही आता हे रूम घेतलेला आहे. ओंकारेश्वरच्या आधी सुंदर असं रूम आहे. याच्यामध्ये 2 टॉयलेट बाथरूम आहेत. मित्रांनो, हे बघा, इथे ह्या नर्मदा नदीमध्ये बोटिंग करून तुम्ही डॅमपर्यंत, संगमपर्यंत घेऊन जातात हे, आणि तिकडनं येऊन वरती मंदिरापर्यंत घेऊन जातात, शंकराचार्य मंदिरापर्यंत. मित्रांनो, हे बोटिंगचे रेट्स आहेत, त्याचा फोटो पण मी टाकेन. बोटिंगचे बरेचसे इथे प्रकार आहेत की तुम्ही बोटीने डायरेक्ट मंदिरापर्यंत जाऊ शकता. 50 रुपये पर हेड आहे. तुम्ही 4 पॉईंट आहेत जे बोटीने फिरता येतात, आणि ते फिरून तुम्ही मंदिराला दर्शनाकरता जाऊ शकता. आम्ही जे पॅकेज घेतलं आहे ते 4 पॉईंटचं घेतलं आहे. तर हे 4 पॉईंट फिरून आम्ही मंदिरात दर्शनाला जाऊ. माझ्या मागे मला वाटतं तुम्हाला दाखवू शकतो मंदिर दिसत आहे. त्या मंदिर जो मागे ब्रिज आहे त्याच्या बाजूलाच मंदिर आहे. या साईडला एक डॅम आहे. बोटीमध्ये बसल्यावर मी निश्चित दाखवीनच तुम्हाला. हे दिसतंय हे मंदिर आहे. या ब्रिजवरून जायचं आहे या मंदिरात. या बोटीमध्ये नर्मदा आणि कावेरी नदीचा संगम आहे हा. आणि पुढे भाई समोर पॉवर हाऊस आहे. हा ओंकारेश्वर डॅम आहे. काशी विश्वनाथ मंदिर आतमध्ये आल्यावर इथे 300 रुपये VIP तिकीटसाठी आहे. ते घेऊन तुम्ही VIP तिकीट घेऊ शकता. दर्शनासाठी रांग लावायची गरज नाही. फारच सुंदर मंदिर आहे.
मंदिरातून खूप छान व्ह्यू मिळतोय. खूपच सुंदर वाटतंय. श्री मामलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. या मंदिराच्या आत फोटोग्राफी अलाउड नव्हती म्हणून फोटोग्राफी केली नाही आहे. पण खूप छान मंदिर होते हे देखील. मित्रांनो, खूपच छान दर्शन झालं आहे ओंकारेश्वर मंदिर आणि मामलेश्वर मंदिराचं. हे मामलेश्वर मंदिर ना, मामलेश्वर मंदिराचं. आता आम्ही निघालो आहे उज्जैनच्या दिशेने. इकडनं उज्जैन जवळजवळ 3.5 तासाचं डिस्टन्स आहे आणि वाजले आहेत 4:35. सो अंदाजे 7:30पर्यंत आम्ही उज्जैनला पोहोचू. हे जे मंदिर आहे ओंकारेश्वर मंदिर, हे खंडवा जिल्ह्यामध्ये येतं. खंडवा जिल्ह्यामध्ये माहिती असेलच, किशोर कुमार यांचा जन्म खंडवा जिल्ह्यामध्ये झाला होता. खंडवामधूनच आता आम्ही उज्जैनच्या दिशेने निघालो आहोत. मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत उज्जैन सिटीमध्ये. मध्ये मंदिरं दिसत आहेत. उज्जैनला आपण ऑलरेडी पोहोचलो आहोत. महाकालेश्वर खूप मोठं ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचं देऊळ आहे. त्यामुळे इथे राहण्याच्या व्यवस्था खूप फारच आहेत. म्हणजे असं म्हटलं जातं, महाकाल का जो मेन गेट है ना भैया, उसके पास ले चल रहा हूँ. तो मैं सामने की गली में गाड़ी खड़ी कर लूंगा और आप जो है उधर होटल देख लेना. त्यामुळे इथे ये हॉटेलची सुविधा खूप छान आहे. आणि मेन म्हणजे इनका पुलिस वालों ने ऐसा महाकालेश्वर भक्त निवास आणि हे आहे भारत माता मंदिर. भारत माता मंदिर. आणि आता एक ते कॉरिडॉर आहे, जो महाकाल कॉरिडॉर आहे, तिथे आम्ही आता जाणार आहोत आणि तिथून मंदिरात जाऊन आरती अटेंड करणार आहोत. खूपच स्वच्छ आणि छान चांगल्या सुविधा दिसत आहेत तिथे. तर सकाळी बघितलं जाईल काय आहे ते. आता तर जेवढं आता बघता येईल, कारण ऑलरेडी आम्ही बरंच थोडं उशीर आलेलो आहोत तिथे. खूपच सुंदर. इथे जे म्युरल्स आणि स्कल्पचर्स आहेत त्या गार्डनमध्ये आता आम्ही कवर नाही करणार. हे मी ॲक्च्युली सकाळीच दाखवेन, कारण ऑलरेडी आरतीसाठी आम्हाला जायचं आहे. चलो सुरू करू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अश्विन, हॅपी बर्थडे टू यू. हर हर महादेव, हर हर महादेव. ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. के लिए दे. अरे है ना, अंदर होगा ना. तू पण शिरा एसी राउंड दुसरं बरो बरो जरा बरो पूर्ण. अरे हा रे, बाईक करून थोडीशी क्रीम खायला लागेल.